अहो मी ऋषाली बोलते. ऋषाली तू आणि दिलबारा नाव कोणी सेव्ह केलं? ते तुम्ही दवाखान्यात होते ना तेव्हाच मी ते नाव सेव्ह केलं. आता कुठे आहे तुम्ही? ट्रिपला चाललोय. जेवलात का? हा जेवलो. बरं बरं जावा सावकाश आणि काळजी घ्या. हा हा. आणि आता आपलं लग्न झालं ना, त्याच्यामुळं माझं पण विचार करा आणि गाडी हळू चालवा. हा चालवतो सांभाळून गाडी. आणि जास्ती लांबच्या ट्रिपा नका मारू. चालतंय. ठेवू का? हा हा चालतं. अक्षय, अरे वहिनीला उचलून घे की इथनं. आहेत कितीला पैसा चढेल किती? अरे? उचलून घ्यावं लागतं, ते रिवाजच आहे आपल्या. अहो आकाश भाऊजी उचलून घ्यावं लागतं. खंडोबाला आले म्हटलं तसं कसं नाव पण घ्यावं लागतं. नाव घ्या आणि मग उचलून घ्या. मला नावच घेता येत नाही. नाही उचलून देणार. घे गप्प नाव चल. अरे येतच नाही तर अरे? कुठं? नाव घ्यावंच लागतं. घ्यावंच लागतं ते. बर बर घेतो. हा. ऋषाली. असं नाव असतं होय. आता माझी बहीण बघा कसा उकाना घेते. घे ग. अक्षयराव पहिल्यापासूनच राहतात माझ्या मनात, पण लक्षात ठेवा इथून पुढे तुमची स्टेरिंग माझ्याच होतं. मारदागत नाव घ्यायचं असतं असं बघ. अक्षय नाव. सोन्या दर रे कटर. हा त्या साईडने जा नाही तर असंच जाशील मागे पण. अरे जय मल्हार. येळकोट येळकोट सदानंदाचा. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा. येळकोट. येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा. अय बाई ऋषाली दिवसा ढवळा स्वप्न बघायला लागली काय? नाही होत तसं होणार आहे बाई. आकाश तुझाच होणार आहे. तयारी बियारी करायची का नाही? का आरशा पुढे भरायचंय? नाही चल. चला करू. आलो वावरात जाऊन डोक्याला गरम होते मारण्याचं. पप्पा मी आलो. अहो काय ते टोपलं घालून बसले तुम्ही? वावरात चाललो होतो ना. तू कसं काय आलं? तुला ते यायचं नव्हतं ना, मला तोंड बघायचं नव्हतं. मला हेच कळा ना, मी आल्याचं दुःख आहे का गेल्याचं? तू गेल्याचं दुःख तसंच आहे म्हणून तर तुला वाटतंय तसं. मग आता आली ना मी, आता आनंदी आनंदच असणार आहे. तुला काय भरोसा का परत गेली बिली? मग नाही हो, आता मी कायमचीच आली, आता नाही जाणार. नसते आली तर बरं झालं असतं. आता एकटा राहायला शिकलोय मी. हा ते कळतंयच तुमच्याकडे बघून, म्हणूनच हाकालताय मला. हाकलायचं काय आहे तेव्हा? हा तू येते तुझ्या मर्जीने जाते तुझ्या मर्जीने. मी आत्ताच आले हो मामा, हे बघा ना, पण मला घरात सुद्धा घ्यायनात. काय सांगता काय का तुम्ही? तसं नाही भाऊ, ते वावरात चाललो होतो तेव्हा ते अचानक समोर अचानक. तुमचा आवाज ऐकला म्हणून मी बाहेर आलो ना. जापर मळ्यात. नाही भाऊ तसं नाही. तुला वावर जायला सांगितलं ना, जा ना मग बघ काहीतरी. चल पुढे आतमध्ये ये. चल बाळा घरात. काय झालं अचानक कशी काय बंद पडली? अक्षय काय रे, काय आलं गाडीला?
अरे कार बावड्या अरे चालू आहे ना रे. तिच्या आईला आता हिला काय झालं झाड भरायला? अरे तर चांगलं होते ना हो. अरे हा अरे ट्रिपांवर ट्रिपा चालू होते रे. अरे त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं झालं नाही. खरं आहे तुझं. आणि कसं आहे हिला जीव लावला तर ही आपल्याला जीव लावल. बरोबर आहे का? आणि माणसाच्या आयुष्यामध्ये पण तेच आहे. एखाद्या माणसाला आपण जीव लावला ना की माणूस आपल्याला जीव लावतो. खरं आहे का नाही? खरं आहे. खरं म्हणजे काय माहिती आहे का? ड्रायव्हर आहे ना दुसऱ्यांचीच वजी वाहतो. स्वतःला काही जीवच लावत नाही. खरं आहे. अक्षय तुला खरं सांगू का? तू पहिल्यांदा आहे ना मोठ्या माणसाला बोललाय बघ. भाऊ त्यामुळे ना एकच ठरवलं हिला पण जीव लावायचा आणि जे येतील ना त्यांना पण जीव लावायचा. आत्ता कसा बोलला बरं? ते आईला ही गेम माझ्या मोबाईलमध्ये मलाच माहीत नाही का? हां राजा लय हुशार झाला तू. ए ते समोरून आले आण त्याला. अयो अयो त्या आईला लय हुशार झाला रे तू. समोरून आलं ते तुक 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 बंदूक घे. अहो ह्यो घ्या चहा. तुम्हाला लय आवडायचं ना माझ्या हातचा चहा. चहा सोडला मी. चहा सोडला? मी गेल्यापासून बंद केला वाटतं. तू आली म्हणून बंद केला. आल्यापासून बघते मीच तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्यासोबत एक बी शब्द बोलणार. माझी एकटीचीच चुकी होय. चुकी कोणाची का असा ना तू सोडून गेली ना तिथंच सगळं संपलं. अहो तुम्हाला फक्त तीच दिसते मी गेलेली. अहो मी जशी गेली तशी परत पण आले ना. तुला येता 2.5 वर्ष गेली की. 2.5 वर्षात मी किती फोन केला, जुळवायचा किती प्रयत्न केला, 10 वेळा चक्र मारले का नाही घरी. आणि आता काय विचार करून आली काय माहिती. अहो मी आपल्या पोराचा विचार करून आले. आई आहेच त्याला पण त्याला बापाची पण गरज आहे हो. असं बोलल्यावर काय बोलायचं काय माहित नाही मला. अहो ते जाऊ दे. हे घ्या चहा धरा. दीपे नाही म्हणलं ना तुला? मी घ्या म्हणते ना तुम्हाला. नाही म्हणलं ना तुला? आता लय पुळ का आला का? हा 2.5 वर्ष काय किती तळमळीत काढले तुला माहिती का? अहो पण माझे बी हाल झालेत ना. तुमचे जितके हाल झाले तितके माझे पण झालेत. मी कसं कसं सांभाळ असं या पोराला. तुम्हाला नाही वाटलं का त्याचं काही? मी म्हणलं होतं का पोटच्या गोळ्याला लांब केलं माझ्यापासून तेव्हा नाही काय झालं. आता हे करायला लागले का दीपे? तुम्ही नुसते आले की यायचे जायचे माघारी. एकदा हक्काने म्हणायचं ना मला चल हाताला धरून ओढून आणायचं ना. नसते आले तर मग तिथून पुढं. अगं बाया हात लावला तेव्हा कशी कावायची मला आणि आता बोलायला लागली का? मला असं वाटतं तुम्हाला आलेली ना मी अजिबात पटाना. जाऊ द्या जाते मी. हा जा स्वतः यायचं मनात आलं का जायचं. अरे संकेत मला 1 किलो हळकुंड दे आणि 2 हळदीच्या पुड्या दे रे. अक्षयची हळद आहे काय? हा उद्या हळद दे त्याची. पुडी काही बांधूनच ठेवली होती काय? हा बांधून वजन केलेलंच असते. हा किती झाले याचे? 360 रुपये झाले. बरं मांडून ठेव मग. हा चालेल. ये मग उद्या हळदीला आईलाही सांग. हो सांगतो. ये बर का. हो संख्या हा इकडे का भाऊ इकडे मग कळत नाही का तुला? काय कावायला लागले उगाच. मग पुढं काय पुढं बाहेर काय तुला तिथं काय आलं एवढं वरडायचं काय आलं? काय तुला का मारतो तू पुढे चाललाय मागे याच्यात काय हां ओढू नाही मग काय करू? बरं बोला काय म्हणता? काय काय बोला हां काय बोलायचं नेमकं? तू कुठून निघाला होता? वावरात चाललो होतो काय वावरात? पाणी भरून आलो. अरे पाणी भरून मी आत्ता आलोय. मला काय माहिती ना. तो विचारचं काय मी का नाही बाप काय करतो काय नाही आहे का नाही काय बापाला किंमत हां निघाला का निघाला? हळू बोला की गाव गोळा करता काय आता? अरे गाव गोळा करायला माझं ऐकत नाही. गाव गोळा करायचं काय करायचं मला? काय आलं एवढं काय तापले तुम्ही? अरे काही ती दिसली नाही. असं तिकडं पलीकडच्या घरात मला काय माहिती. तुम्ही मला बोलताना दिसत नाही काय भानगड काय तुमची? आज काय नाही. असं काय नाही मग कसं आहे हां जाऊ येऊन तेव्हा मी बरं असलं काय तुमचं काय हेच नाही. नाही असं काही नाही. आता थोडा येळ लागणार जुळायला का काय लगेच असते काय? अरे तुला एक पोरगे अजून काय जुळायचं आहे हां पोरला घेऊन आली ना घ्यायचं जुळून. आणि पहिल्यासारखं परत निघून गेली मग? आणि गेली तर पोराला घेऊन जाईन का परत? हां पोरामुळं तर आली ती. जरा समजून घे जरा हां तुझा असं आडगा राहिला ना तर तुझ्या काहीच होणार नाही. काहीच होणार नाही म्हणजे काय तुमचा संध्याकाळ तुम्हाला हलका वाटलं काय? लाईन लावीन पोरीची. कुठे घ्यायची पोरी पडलं तर सांग ना मला हां
इथं बरोबर जमावलं इथं याचं अक्षयचं. आहे बरोबर आहे. बघू लय वलवल नका करू. काय आपलं काही झालं का आपलं बरं मग ते काही धुवून काढतं आपण. हा काय देऊन काढा ते. हा याच्यातच आमचं जेवण. अक्षय बोला ना बाय. इकडे बोला ना बाय. कधी हळद कधी होती? हळद होईल. हा हळद संध्याकाळी. लग्न लग्न 4 दिवसांनी. बरं झालं एकदा जोरकून घेतलं काय. काय उद्योग करणं का नाही बरं आहे आता. नाही नाही उद्योग जुळण्याला परत तुटायचं. उद्योग कसले जावा आहे ना. बरं चालतं येऊ का? हा, या. ट्रिप मारायला चाललोय. संध्याकाळी या मग हळदीला. हा येऊ चालतंय चला. पोरीमुळे लग्न तुटलं होतं तेच जुळून आलं त्याचं. बरं झालं चांगलं झालं उलट. हा हा फिरत बसला असता का बरोबर. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. ए अक्षय कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर निर्णय घेतला तू. चिखलातून लवकर वर आलं ना तेच बरं केलं तो. त्या ऋषाली सोबत आहे ना लग्न करायचा एक नंबर निर्णय घेतला. मी तर लय खुश आहे हो. एक नंबर खुश. अरे तू तर खुश आहेस. तिकडे बावड्या खुश आहे. अरे सगळेच खुश आहेत. अरे ते भावड्याचं सोड. मी एक नंबर खुश आहे भाई. कसं आहे सोन्या माणसाच्या आयुष्यामधला कचरा आहे ना तिथंच सोडून द्यायचं असतं. आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला. भाई तू एक नंबर निर्णय घेतला. मा फुल सपोर्ट. आणि कसं आहे सोन्या माहिती आहे का. आणि या सगळ्यांमधनं कळून चुकलं बघ की ड्रायव्हर लोकांचं काही प्रेम प्रकरण सक्सेस होत नाही. अरे घरच्यांनी बघितलेली पुरी कधी पण चांगलीच. त्यामुळे जिकडं मन तिकडंच गाडीचा टन. ए अक्षय तू एक नंबर ड्रायव्हर आहे. तू खचला नाही. तू खरा ड्रायव्हर आहे. जो चालत राहतो तो खरा ड्रायव्हर. मा तुला फुल सपोर्ट आहे भाई. बरं सोन्या संध्याकाळी या आवरून मग. हा चल येतो भाई. हळदी वेळ नाचो और लग्न वेळ नाचो. फुल एन्जॉय. चल आता आहे. बरं बरं या. चायला लगीन आहे लोकाचं आणि नाचतं येड्या बोकाचं. मी तर काही लग्नाला खुश नाही पण या सगळ्यांमुळे लग्न करावं लागतंय. अक्षय दे आता आलीचा विषय सोडून. अरे ही सगळी खुश तर अक्षा खुश. अक्षा खुश तर ऋषाली खुश आणि घरची खुश. बरं अक्षा चला बसा संध्याकाळी पाटावरती. अरे नाही बाबा आपण उचलून आणली मुलगी. सगळं इथंच आहे आपल्याच घरी आहे. उष्टी काय हळद. हा इथंच आहे आपलं सगळं. आवरून घे बरं पटपट आता. अहो त्या ताटांची आदला बदली करा ना. हा करायची होती नाही. डाव्या साईडला बसली बरोबर आहे. नवरीची डाव्या साईडला तिकडे घ्या. द्या की. जसं आज हळदीला रंग चढवला तसं आपण मुलीच्या पंचाचा रंग चढवा. हो तुम्ही काही काळजी करू नका. तुमची लेट ती आमची लेट झाली आता. काल जी लेख तुम्हाला दिली ती नीट सांभाळ करा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हप्त्याच्या पडाप्रमाणे जमेल. पोरींनो बाशिंग बांधून घ्या ना पोरांना. बांध. कोणाला यांना
तिकडे आपली हळद चालू आहे, सगळेजण किती खुश आहेत आणि तुम्ही इकडे येऊन थांबले. काय नाही, असंच थांबलो. कळतंय मला सगळं, तुमचा उतरलेला चेहराच सगळं सांगतो. म्हणजे माझ्या मनातलं तुला सगळं कळायला लागलं म्हणायचं. मी सगळं माहीत करून घेतलंय, पण एक गोष्ट आहे ना, मला अजून काही कळालेलं नाही. आज आपली हळद झाली आणि उद्या लग्न पण होईल, तरी मला तुम्ही कुठं खुश दिसत नाहीत. तुमचं काय होतंय ना तेच मला काही कळालं. अगं जर माझ्या मनामध्ये नसतं ना तर आज आपली हळदच नसती झाली. मग तुम्ही खुश का दिसत नाहीत? आहे की मी खुश. मला माहिती आहे तुमचं लालीवर आधी प्रेम होतं. मला आधी काय हरकत नव्हती आणि आत्ता पण काय हरकत नाही. समजा लाली जिवंत असती आणि तुझ्याकडे गेले असते तरी मला काय हरकत नव्हती, तरी मी तुम्हालाच धरलं असतं. पण आता ती नाही, त्यामुळे तुम्ही तिचा विषय सोडून द्या. अगं लालीचीच आठवणीत होती म्हणून इथे येऊन थांबलो. आणि तुझ्यामध्ये मी लालीलाच बघत होतो. ते लग्न हळद बिळद हे सगळं तिच्यामध्ये बघत होतो. भूतकाळात जे झालं ते सगळं विसरून जा आणि आता उद्या आपलं लग्न होईल. आपल्या संसाराची नव्याने सुरुवात करा. इतक्या दिवस एकटा होतो तेव्हा नाही आली दीपी, हिच्यामुळेच गेली होती सोडून. ती गेली तेव्हा ही बंद केली तरी बी नाही आली. हा, एक ती बाई आणि ही बाई, आता ती परत आली तर ही बाई परत आली. हा श्यामे तूच सांग रे, काय करू? हा हिला आता कुठं ती रूपा, त्या रूपाच्या मनात बसायला लागलो तर ही परत आली दीपी. हे बघ सांगत्या भाऊ, येणारच होती. हा, तुमचा थोडा काडीमोड झालाय. शिवाय त्या पोराचं त्याच्या आयुष्याचं काहीतरी बघावं लागेल ना. आणि तसं पण त्या तिकडं आणि तू इकडं, तुमच्या दोघांच्या मधला काहीतरी मार्ग होतं काढावं लागेल. सारखं तिच्याच मनासारखं का? माझं काय आहे का नाही? हा, मी लय वेळा तिच्याकडे गेलो. हा, तेव्हा नाही आली. तिला चल म्हणलं, नाही आली. तिला म्हणलं माझ्याबरोबर राहायचं नसेल तर सोड चिठ्ठी दे, ती बी नाही दिली. हा, आणि आता कुठं जरा माझ्या मनासारखं व्हायला लागलं तर लगेच आली काळ्या मांजरीसारखी आडवी दीपी. हे बघ, ते कधी ना कधीतरी होणारच होतं आणि ते आत्ता झाले. ए, मला माहिती आहे, आता काय करू ते सांग. मी सांगायला बरंच काय सांग, या सगळ्याला तुलाच तोंड द्यायचे. एक काम करतो, तिला म्हणतो आली तशी निघून जा, उगं माझ्या डोक्याला खोराक आहे का नाही? तू लागला तुझाच विचार करायला. हा, आणि त्या पोराचं काय? हा, तू बाप आहे ना त्याचं. पोराला इथंच ठेव म्हणतो आणि तिला म्हणतो निघून जातो. पोरग राहील का तुझ्याकडं? हा, अरे तुझ्यापेक्षा वहिनीचा जास्त लढा आहे त्या पोराला. अरे मग काय करू? हा, काय करू सांग की? हा, ती गेली नसती तर ही परिस्थिती आली असती का? ती गेल्यावर एक एक मिनटं तळमळीत कसे काढले माझ्या मनाला माहिती. हा, स्वतः लांब गेली, मुलाला मायापासून लांब केलं. हा, पाप लागत असतंय, याचं पाप तिला लागत असतंय. आता तिला म्हणणार तू निघून जा, मला काय तुझी गरज नाही, त्या पोराला ठेव माझ्यापाशी, निघून जा म्हणतो. अरे सुखाने संसार करा. हा, तुमच्या दोघांच्या मध्ये कशाला त्या पोराची फरफट करता? हा, हे बघ, तुला जे काय करायचंय ना ते विचार करून कर. हा, आणि हे असं पिणं तुला शोभतंय का? चला वाटोळं करून टाकलं काय माझं. मनाला येईन तवा यायची, मनाला येईन तवा जाते. आता ह्या बाईमुळं मी जगणार. हा, माझ्या मनाने मला जगता येईना. तिच्या आईला असं पिणं तुला शोभतंय का? ए श्याम्या, नाही सोडणार संध्या कोणाला. ए राजा, जा बरं इथनं, करू दे मला आंघोळ. नाही, मला तुमच्या संग चांगलं करायचे. सांगितलेलं कळत नाही का रे? निघ म्हणलं ना. नाही, मला तुमच्या संग चांगलं करायचे. आवली पोरग आहे रे. संते पप्पा, संते पप्पा. संत्या पप्पा? बापाला संत्या म्हणतो काय? पप्पा म्हण. पर तुम्ही एवढे वर्ष घ्यायला का नाही आलो? लय वेळा आलो होतो, पण तुम्ही मम्मी लय बाराची. हे मम्मी म्हणते तुम्हीच लय बाराचे. हा,
जेवढं वय आहे ना तेवढं बोल. तुम्ही का नाही आले मग? मी काय एवढं मोठं का तुमच्या दोघांमधलं काय आयला? ए राजा, हा वयासारखं वाग रे. हा आवर पटकन आणि जा बरं. आवरतो एवढ्या उन्हात तानाचं आंघोळ नका करू, डोकं धरण मग. आता यायला तू बाप आहे का मी बाप आहे रे? आवर पटकन. काय बरं काय चिंता बसली, काय झालं? नाही काय नाही मामा. आज माझ्या लक्ष नाही तुझं. नाही तसं काही नाही. पाणी आणू का तुम्हाला? नाही पाणी घेतलं मी आता. कसला विचार आहे? विचार काही नाही मामा. हे माझ्या संग नीट बोलत सुद्धा नाहीत. घरात असून नसल्यासारखे आहेत घरात. आता आठवण झाली तू तिकडे होती. कसं काय त्याचं मन लागतं? तसं नाही, पण त्यांनी माझ्या संग नीट एक शब्द सुद्धा बोलत नाहीत माझ्या संग. घरात येतात लगेच बाहेर जातात. मी काय सांगतो, तुम्ही 8 वर्ष एकत्र नव्हते मग त्याचं मन कसं लागतं तुझं? आता ते एक पोरग आहे, त्या पोराकडे बघायचं जरा. त्याच्याकडेच बघते ना मी. गेले तुम्हाला पण माहिती मी का गेले. त्यांनी सुधराव म्हणूनच गेले ना. अहो मी कशी राहिले माझ्या जीवाला माहिती. ते तो नाव ठेवलं तिकडे आम्हाला नाव ठेवायचे. हां काय बघ त्याचा संजय बाईक निघून गेली म्हणजे तुझं नाव कोण आमचंच निघालं ना. पण माझी काही चुकी, परिस्थितीच तशी होती ना, म्हणूनच गेलते ना मी. आता मग सगळं खरं आहे तर मग राह नव्हतं. मला नकोय का संसार? सांगा ना तुम्ही. मला संसार करायचा नाही का? आता संसार मस्त करायचा आता, पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल त्याला. हां ते लगेच आल्यावर बोलणं असं नाही बोलणार. फक्त त्याच्याकडेच बघून मी जगती. नाही तर माझ्या मनात काय काय विचार येतात ना मला सुद्धा माहित नाही. तसं काही करू नको. पोराकडे बघ जरा, ते लहान पोराकडे बघायचं. ते नाही बोलू ते वर्षांनी बोलून ते शेवटी तुम्ही एकत्र येणारच आहे. तुम्ही म्हणताय म्हणून राहणार आहे मी आता. फक्त असं कसं नशीब दिले काय न देवाने माझं. काय व्हायचं असेल ते होईना आता. काय नाही कारवाय बे, आज निवांत दिसतोयस. काय नाही, आज जरा शांतच आहे. कुठे निघाला? अरे ट्रिप होती एक, तीच मारायला चाललो होतो. अरे काल तर तुझी हळद झाली, असं बाहेर फिरायचं नसतं. मग त्याला काय होतंय तवा? माझं लग्न झालं तेव्हा मोठी माणसं सांगायची असं बरं फिरलेलं चांगलं नसतं, बरं वाईट होतं असतं म्हणून. अरे वाय बे, वर वाईट व्हायचं असतं ना. माझा ॲक्सिडेंट झाला ना त्याच दिवशी झाला असतं. जुनी परंपरा आहे आपली म्हणून. बरं चल येऊ का? थोडीशी पावडर लावतो. बरं मग लग्नाचं काय फेशियल बिशियल काही? येतो ना कारवाय. बरं येऊ का? चल. हां मम्मी काय बा? आपण खरंच हे घर सोडून मामाच्या गावाला जाणार आहे का? का रे बाळा, तू का असं विचारते? नाही इथं लय भांडण होतं म्हणून विचारलं. अरे तू असं मोठ्या माणसात लक्ष नाही द्यायचं. मोठे मोठे बघून घेतील. पण तुम्ही लोक आमच्या समोर भांडतात तेव्हा? हा आता थोडी आहे तुझ्या पप्पांची चुकी आहे, थोडी माझी चुकी आहे. पण काय नाही, आता होईल सगळं व्यवस्थित. पण तू ना अजिबात विचार नाही करायचा, तू अजिबात लक्ष नाही द्यायचं. मला पण वाटतं ना तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणून. आता मी आली नाही इकडं, आता आम्ही एकत्रच राहणार आहेत. आपण सगळे आनंदानेच राहणार आहेत. आता तू खुश आहे, पप्पा पण खुश आहे, तू पण खुश राहायचं. तू नाही विचार करायचा अजिबात. हा तू किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी हे मला माहिती. अरे बाळा, तुझ्यासाठीच घेते मी कष्ट. आणि तू नाही विचार करायचा. तर सगळं काय व्यवस्थित होईल. तू अजिबात विचार नाही करायचा. आता मस्त राहायचं. छान आहे ना बाळ माझं. श्याम्या, ते रुपा हळदीला बी नाही आलं. आणि आता फोन बी उचला ना, काय रिप्लाय बी द्या ना. लय अवघड झालं गच झालं रे. अरे सांगते भाऊ, हाय ते लोक सोडून नसत्याच्या मागे पळायला लागले ते. मला कळतंय श्याम्या तुला काय म्हणायचं ते. पण तू सांग, हाय ती माणसं एवढे दिवस कुठे होती रे? 2-2.5 वर्ष निघून गेले. आता मनात आलं तर परत आलं. एवढ्या दिवसात माझा मनाचा विचार केला का रे? हे त्या बायकोमुळं झालं. मी असं फक्त स्वतःचा विचार करायला लागलो. पहिला होतो का रे असं? मला काय माहीत नाही रे. मला ती रूपा पाहिजे. सांगते भाऊ, नाही येणार ती. नाही येणार म्हणजे? अरे खरंच नाही येणार. का नाही येणार? माझा जीव अडकलाय तिथं.
हे बघ सांगते भाऊ, तुला सांगायचं नव्हतं ऐक तू आता. अरे 2 दिवसापूर्वी मी गेलो होतो तिकडे रुपाची तिकडं, तिचा नवरा आला होता तिला न्यायला. उगा काय बी बोलू नको तू. हा उगा मला बरं वाटा म्हणून बोलता का? तुला माहिती आहे बायको आली म्हणून असलं काय सांगायला लागलं का? खरंच गेली ती. उगाच ते तुझं जीव लागून राहणार तिच्याजवळ. मग भाडका तू आधी का नाही सांगितलं रे? अरे सांगते मग त्या अक्षरसारखी मी तुझी अवस्था बघायची का? तुला माहिती ना तू माझं किती जीव भावाचा आहे. हा? तुला काही जर झालं असतं त्या अक्षरसारखं मग मी एकटं पडलो असतो ना. मग आता काय करू सांग बरं? हे बघ सांगते भाऊ, रुपाचा विषय सोड आणि बायका पोरांबरोबर नीट परपंच कर. आणि हे असं सगळं सोडून दे. माणसाचं कसं आहे, जी गोष्ट आपली नाही ना माणूस त्याच्याच मागं पळत असतो आणि त्यालाही माहीत असतं ती गोष्ट आपली नाही आणि तरी तिथंच झक मारतो. अय अक्षय, काय रे बावड्या? काय म्हणतात भावा? काय नाही बघ. आता सगळं चांगलं झालं बरं. अरे थोडंसं थांबलं ना, अरे सगळं तुमच्या मनासारखं होत असतंय. अरे हेच तुला सांगत होतो की त्या ऋषाली सोबत लग्न कर म्हणून. ती ऋषाली ना लय चांगली पोरगी अक्षय, तिच्या पायामध्ये लक्ष्मी लक्ष्मी. अरे भावड्या, एक ना एक दिवस अरे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होणार होतं. अरे तुझं सगळं चांगलंच होतं अक्षय. तो ना हाताने दुःख ओढून घेतलंय आणि आम्ही तुला सगळी समजवायचो, तर तू काय आमचं बी ऐकत नव्हतं आणि त्याला आम्ही तरी काय करावं? भावड्या, ज्याला लागतं ना त्यालाच ते दुखणं कळतं, हे बाकीच्याला नाही कळत. अक्षय तू झाला ना आता खुश. आता माझी बघ एवढी इच्छा आहे बघ की तुझ्या हा हात झाला आहे ना कोणाचीच नजर नाही लागली. धर सरबत. राजा कुठे? झोपला तो. मग तू बी झोपायचा ना मग उन्हातानाचा. मला नाही ना झोप येत. एवढे दिवस बरी झोप लागली. हा आजच बरी झोप आहे ना. अहो तुम्हाला तसं वाटतं, माझ्या मनाला माहिती आहे मी किती रात्र तुमच्या विचारात काढल्यात. पोरग उठल झोप जा. नाही उठत ते, एकदा झोपल्या परत नाही उठत तो. नसल उठत जा तू झोप. अहो तुमच्या लक्षात कसं आहे ना, मला नाही झोप लागत. त्याला काय होते, डोळे बी बंद करायचे, झोप लागेल बरं. अहो कळते की मला तुम्हाला कसला राग येते. मी इथं नसताना तुमचे काय हाल झाले असतील माहिती आहे मला, आणि मी असताना बी हाल करून घेताय वय. मग सांगा बरं माझा काय फायदा आहे? मला नाही काय फरक पडत. मला लागली सवय आता. अहो असं म्हणतात नवरा बायकोतलं भांडणं आपल्या आपल्यातच मिटून घ्यायचं असतं. आज कळलं का? एवढ्या दिवसात तुला नाही का मिठूशी वाटलं? इतक्या दिवस का नाही मिटवलं? मग एकदा बी वाटलं नाही का भांडण मिटवा म्हणून? काय होतं मी सारखं सारखं तेच धरून बसले तर द्या की सोडून, जाऊ ना पुढं. तू कशी वागली माझ्या सांग? हां तू बरोबर वागली का सांग बरं? किती तिळतिळ तुटलं ना माझं मला माहिती आहे. मग चूक माझी एकटीची फक्त, तुमची नाही का चूक? मान्य माझी बी चूक आहे, मी त्याची माफी मागितली का नाही दरवेळ? तू काय केलं दरवेळेस पान उताराच केला का नाही माझा? अहो द्या सोडून, आपल्या पोरासाठी आपण पुढे जाऊ. जरा पोराचा विचार करा ना. थोडा येळ देशील का नाही दीपे? लगेच नसतंय ग असं. हां असं नाही ना मनात आलं का तू हे करायचं. 2.5 वर्ष गेली का? 2.5 वर्ष तुला काही लगेच असं जुळालं असं वाटतं का? मनाला येईल तेव्हा आले तू. 2.5 वर्षामध्ये किती वेळा आलो का तुझ्या मागं मागं? आली का कधी? जरा येळ दे मला दीपे. हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, पण एक लक्षात घ्या, शेवटी बायको ही नवऱ्यासाठी असते आणि नवरा बायकोसाठी असतो. बरं मग तेवढा सरबत घ्या, आता लय गोडे. हो वहिनी, हे बघा काय आणलंय भाऊ, लय दमलं मी. हे बघल नंतर भाऊजी, पण ते मंडप आल्याला सांगितलं का नाही तुम्ही अजून? लग्न झाल्यावर मंडप पाडणार का काय? मग तुम्ही नका काळजी करू, सगळ्याला सांगितलंय.
सनाईवाल्याला नाही सांगितलं अजून, सनाईवाल्यांना सांगा वाजंत्री. आणि ते केटरिंग कोण सोनवणे कोण त्याला नका सांगू, दुसरं कोणीतरी सांगा चांगलं. नाही दुसऱ्या पोराला सांगतो मी. हा ते संत्यालाही जरा कामाला लावावा. संध्या करीन काम, तुम्ही काय काळजी करता? हा त्याला सांगा जरा हा, काम सांगतो. कर म्हणावं, लग्नाचे काम आहेत जरा झटून बिटून कर म्हणावा. हा तुम्ही घरातलं बघा, बाहेरचं मी बघतो. हा एकटी काय काय करणार हो. जेटची लोईनी. ए सांगते भाऊ, कशाला आणलं तुम्हाला इथे? हा? नाही नको. अरे बस म्हणलं ना तू, जरा थांब. बसा ना. त्यांचं काम होतं जरा, त्यांनी मला सांगितलं होतं. ए आली भाऊ, 3 चहा घे रे. काय काम होतं तुला? एक अक्कल नाही. ए सांगते भाऊ, कशाला आणले रे तुम्हाला इथे? त्यांना जरा बोलायचं होतं तुला, त्यांनी बोललं म्हणून तर मग घेऊन आलो ना तुला. उगा आडमुठ्यावानी करू नको, जरा 2 मिनटं काय ऐकून घे. हा आकाशराव, मला तुमची माफी मागायची होती. त्या दिवशी मी तुम्हाला लय बोललो, पण माझ्या मनात तसं काय नव्हतं. जे काय बोललो ते रागाच्या भरातच बोललो. आणि मनीषा, तिचा ॲक्सिडेंट नाही झाला, ती सोडून कुठेतरी निघून गेली. काही दिवसापासून लई वेगळीच वागत होती, तिचं काही कळलंच नाही. आणि तुमची बायको ऋषाली, तिला बी मी लई काहीतरी वेडवाकडं बोललो. तिला बी सांगा माफी मागितली म्हणून. तर आयुष्यभर मला एकच खंत आहे, माझ्या जीवाभावाचा माणूस माझा नाही झाला. आणि माझं म्हणणं असं आहे की झालं गेलं सगळंही सोडून जावं. हा दोघांनी सामोपचाराने घ्या. हा आणि मेन म्हणजे जे माणसामुळे झालं ते माणूस नाही ना आता, त्यामुळे तुम्ही घ्या ना समजून दोघांनी. आणि अक्षरला आडमुठेवानी करावं नाही, एवढं मोठ्या मनाने ते माणूस बोलताय राव. हां तू थोडं समजून घ्यावं, आहे का नाही? मला वाटतंय माफ करावं तुम्ही मला. अरे राहुल, माझ्या मनामध्ये काहीच नाही. फक्त मी एकच विनंती करतो, ड्रायव्हरला कधी कमी समजू नका. ड्रायव्हर जर पेटला ना, त्याला सावरणं लय मुश्किल आहे. फक्त ड्रायव्हरच्या नादी लागू नका. घ्या चहा घ्या, मिठून टाका सगळं. अक्षय घे तू पण चहा घे. मी आता लालीचा हट्ट सोडलाय. ह्या सगळ्यातून एकच कळून चुकलं की ज्या पोरीवरती मी प्रेम करत होतो ती पोरगी माझी काही झालीच नाही. आणि जी पोरगी माझ्यावरती प्रेम करते तिला मी आयुष्यभर साथ देणार. ओ ड्रायव्हर, चला की. काय हो, तुम्ही कधी हसता का नाही? तसं काय नाही, हसतो की. हसत जा बरं का, नाही तर मी तुम्हाला हत्ती मुंगीचे जोक सांगत. बाई काय बी कर, पण ते हत्ती मुंगीचे जोक काय सांगू नकोस. आणि काय हो, तुम्हाला माझं ओका नका. अरे ते मला स्वप्न पडलं होतं. हो का ना? अहो स्वप्न होतं, त्यात मी ओखाना घेतलेला. म्हणजे तुला माझी स्वप्न पण पडायला लागली का? मग अशी शेवटपर्यंत साथ दे बाई, हसत खेळत. ही दिलबर आता तुमचीच. Thank you.